आज ना आपण काशीफळ भोपळ्याचा हलवा बनवणार आहोत। चला तर मी आता ही एक वाटी खीस करून घेतलेला आहे भोपळ्याचा, एक बाउल भरून खीस घेतला, अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। आता ही तूप आपण कढईमध्ये टाकून घेऊ, त्याच्यामध्ये आपण ही खीस केलेला टाकून घेऊया आणि चांगला असा कमी गॅसवरती ह्याला बऱ्याच वेळ आपण चांगला परतून घेऊया। चांगला परतल्याच्या नंतर आपले हे दूध टाकल्याच्या नंतर मग फाटणार नाही म्हणून आपण ही चांगला परतून घ्यायचा। हे बघा आता आपला चांगला खीस हा परतलेला आहे, कलर पण ह्याचा चेंज झालेला आहे। तर आता हे ह्याच्यामध्ये आपण ना आता हे 2-3 वाट्या दूध घालून घेऊया। हे बघा 3 वाट्या मी दूध टाकत आहे। दूध टाकल्यावर पण आपण बऱ्याच वेळ परतून घ्यायचा, म्हणजे आपलं ही दूध आटेपर्यंत आपण परतणार, कमी गॅसवरती ह्याला परत परतून घ्यायचं आहे। हे बघा आता चांगला असा हे दूध पण आपलं आटलेलं आहे, कलर पण ह्याचा असा चेंज होतो जरासं। हे आपला परतून झालेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी मावा घालायचा। मावा घातल्याच्या नंतर पण आपण एक जरासं दाबून परत परतून घेऊया। हे बघा आता मावा पण आपला सगळा परतलेला आहे, तर ह्याच्यामध्ये 1 चम्मच वेलची पावडर घालूया, म्हणजे एकदम स्वाद त्याचा छान चांगला येतो असा। तर ह्याच्यामध्ये आता 1 वाटी गूळ घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ तुम्हाला कसं त्याच्यानुसार तुम्ही घालू शकता। हे बघा आता 1 बाउल घेतलेला आहे, हलवा आपला बनवून तयार आहे। तर 1 बाउल घेतलं, त्याच्यामध्ये आपण काढून घेऊया। हे बघा आता काढून घेतल्या, त्याच्यावरून आपण थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊया। माझी भोपळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा। माझ्या चॅनल नवीन असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।